नमस्कार, मी निकिता पाटील. वृत्तम मराठीच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर गुरुवारी मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मंत्रालयातील आजच्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. आज झालेल्या बैठकीत सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेल्यापैकी आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार मुंबईतून होणार आहे. सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची खाती आता मुंबई बँकेत उघडण्यात येणार आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या असून हॉटेल आणि अन्य व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 1 जानेवारी 2025 रोजी व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमती कमी झाल्या असून 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमत आता 1818 रुपयांवरून 1804 रुपयांवर आली आहे. म्हणजेच आता व्यावसायिक सिलेंडर 14.5 रुपयांनी कमी झाला आहे. दुसरीकडे मात्र घरगुती LPG सिलेंडर म्हणजे 14 किलो सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती LPG सिलेंडरची किंमत 1 ऑगस्ट 2024 रोजी शेवटची बदलण्यात आली होती. मणिपूरमधील इम्फाळ पश्चिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील एका गावावर अतिरेक्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी पहाटे संशयित अतिरेक्यांनी मणिपूरच्या इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील कडकबंद भागात हल्ला केला आहे. कांगपोकजी जिल्ह्यातील त्यांच्या डोंगरी स्थानावरून अत्याधुनिक शस्त्रांनी अनेक राऊंड गोळीबार केला आणि बॉम्ब फेकले. मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी हिंसाचाराबद्दल माफी मागितल्यानंतर तसेच पुढील वर्षात शांतता प्रस्थापित करण्याचं आश्वासन दिल्यानंतर काही तासातच हा दहशतवादी हल्ला झाला आहे. अशातच आता सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सुक योल यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार लटकत आहे. 6 जानेवारी पूर्वी त्यांना कोणत्याही परिस्थितीत अटक करण्याची तयारी तपास यंत्रणेनं केली आहे. सोल वेस्टर्न डिस्ट्रिक्ट कोर्टाने एओल यांच्या अटकेसाठी वॉरंट जारी केलं असून हे वॉरंट भ्रष्टाचार अन्वेषण कार्यालयाला प्राप्त झालं आहे. वॉरंटची मुदत 6 जानेवारीला संपणार आहे. त्याआधीच त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. दक्षिण कोरियातील प्रसिद्ध वृत्तानुसार एओल यांची बंडखोरी आणि अधिकाराचा गैरवापर केल्याच्या प्रकरणाची भ्रष्टाचार तपास कार्यालयाकडून चौकशी केली जात आहे. या अंतर्गत त्यांना येत्या 5 दिवसात अटक केली जाणार आहे आणि जर राष्ट्रपतींच्या सुरक्षा पथकाने सहकार्य न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचं कोर्टानं सांगितलं आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना 2025-26 पर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे, ज्यासाठी एकूण 69,515 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आता शेतकऱ्यांना 50 किलो DAP ची पिशवी 1,350 रुपयांना मिळत राहील असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. सरकारने DAP वर 3,850 कोटी रुपयांचे अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या किमती पाहता वाढत्या भावाचा शेतकऱ्यांवर परिणाम होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. तर या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. उद्या परत भेटूया अशाच काही ठळक बातम्यांसह. धन्यवाद.